नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमच्यासाठी एक सुंदर असे कॉईन पर्स घेऊन आली आहे. हे बघा, एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि पटकन पण हे होऊन शिवली जाते पटकन. बघा, मी 3 बनवले आहेत ह्या. कशा वाटल्या मग? आवडल्या ना? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आता कॉईन पर्स बनवण्यासाठी मी असं माझ्याकडे एक ना उरलेला ब्लाऊज पीसच्या काठाचा तुकडा होता, तो घेतला आहे बरं का. हा आहे 12 बाय 6 इंचाचा आणि त्याच्या पाठीमागे आपल्याकडे ते शॉपिंग बॅग येतात ना, त्याचंच कापड मी लावलं आहे अस्तर म्हणून. आता तुम्ही बघू शकता, ही अशी 12 इंच बाय 6 इंचचा हा पीस मी घेतला आहे. आता ह्याच्या दोन्ही कडेला आपल्याला हे चेन लावून घ्यायची आहे बरं का. बघा, इकडे एक चेन अशीच शिवायची आणि मग अशी खालती हे करून वरनं एक दाब शिलाई मारून घ्यायची आणि तोच एक भाग इकडे शिवून घ्यायचा चेनीचा. अशा प्रकारे आपल्याला इथे चेन शिवून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे मी चेन लावून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण रनर घालूया. आता रनर माझं घालून झालेलं आहे. आता काय करायचं, हे ना आपण असं उलटं करायचं आहे. खूप साधी सोपी आहे शिवायला आणि एकदम पटकन होते. आता हे करून झालं ना की बरोबर आहे ना, हे असं हे जुळवायचं आणि ह्याचं मध्य भाग घ्यायचा. हे झालं ना, बरोबर हे चेनीला चेन घ्यायची आणि ते मध्यभागी ना एक आपल्याला असं थोडंसं कात्रीने आपला त्रिकोण कट करून घ्यायचं. इकडे पण असं कट करून घ्यायचं. आता काय करायचं, बघा, हे जे मध्य भाग आहे ना, तर ती एक जी बाजू आहे ना, ती बरोबर अशी मध्यभागी घ्यायची चेनीच्या आणि इथं फक्त ही एक बाजू शिवून घ्यायची आहे. ही बाजू आपल्याला शिवायची नाही, फक्त एक बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे. तिथे अशी एक शिलाई मारायची आहे बरं का. ही बाजू शिवायची नाही, फक्त ही बाजू शिवायची. हो का, तर ही एक बाजू मी शिवून घेतली आहे आणि ही बाजूवरची बाजू एक बाजू माझी उघडीच आहे बरं का. इथे शिलाई मारलेली नाही, फक्त एका बाजूला शिलाई मारलेली आहे. आता जिथं शिलाई मारली ना, त्या कोपऱ्यावर आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. 1 इंचावर म्हणजे 1 इंचाचा असा चौकोन घ्यायचा आहे. इकडे पण 1 इंचाचा चौकोन घ्यायचा आहे. आणि हे 2 चौकोन आपल्याला कापून घ्यायचे बरं का. आपण चौकोन कापून घ्यायचं. जिथून शिलाई मारली ना त्या बाजूने आपल्याला मोजून 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं बरं का. शिलाई मारली त्या बाजूने, लक्षात ठेवा. आता हे काय करायचं, आपल्याला अशा पद्धतीने ना इथे हे शिवून घ्यायचं. हे दोन्ही कॉर्नर आपण शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने बरोबर शिवून घ्यायचे आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने हे मी कॉर्नर शिवून घेतले आहेत. ठीक आहे, इथे 1-2 शिलाई मारायच्या बरं का, म्हणजे उसळणार नाही हे आपली. आता काय करायचं, आपल्याला हे सरळ करायचे. असे कॉर्नर नीट व्यवस्थित आपल्याला असे बाहेर काढून घ्यायचे आहे. ठीक आहे, आता हे सरळ झालं ना, तर ह्या बरोबर कॉर्नरच्या हेने ना हे बरोबर अशा पद्धतीने बरोबर अशा पद्धतीने हे ना आतमध्ये घ्यायचं आणि ते एखादी तुम्ही पिन लावून घ्या, म्हणजे तुमचं
हे होणार नाही, सुटणार नाही. तसंच ह्या बाजूला पण करायचं आहे बरं का. ही घडी नाही अशा आतमध्ये घ्यायची बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला आहे ना इथे शिलाई मारून घ्यायची आहे बरं का. अशी इथे शिलाई, पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. बघा आता शिलाई मारून झालेली आहे. आता एक मी अशी पट्टी घेतली आहे 5 इंचाची, 5 इंचाची घेतलेली आहे. एक स्ट्रीप बनवून घेतली आणि ती अशी बरोबर दुमडून आहे ना, बघा हे चैनीच्या बरोबर इथे मागे आपण अशी इथे शिवून घ्यायची आहे. इथे परत म्हणजे फक्त एवढी शिलाई मारली तरी चालेल, तुम्ही ते शिवून घ्यायची. आता अशा पद्धतीने मी ही पट्टी इथे शिवून घेतलेली आहे बरं का, पाठीमागच्या बाजूला. बघू शकता तुम्ही. आता काय केलं मी, असं कापड घेतलेलं आहे. अंदाजच घ्यायचं मापाचं. आपल्याला इथे पायपिंग करायची, म्हणजे थोडंसं असं वरती आलं पाहिजे. इथे असं हे शिवायचं, शिलाई मारायची. हो का, ठीक आहे. ते थोडंसं जास्त आहे खालती, ते नंतर आपण कापून घेऊ शकतो. पण एवढं असं अर्धा इंच वरती आणि अर्धा इंच खालती आलं पाहिजे, अशी इथे शिलाई मारून घ्यायची. आता शिलाई मारून झाली. आता काय करायचं, हे असं सरळ घ्यायचं, हे असं दुमडायचं आणि हे असं करून इथे बरोबर आपल्याला हे खालनं दुमडून परत अशी इथे हे दुमडून इथे शिलाई मारून घ्यायची. आता इथे शिलाई मारून झाली. आता ही जी आपली पट्टी लावली ना, ती काय करायची, ती मागच्या बाजूने अशी वरती घ्यायची आणि हे वरनं अशी परत एक शिलाई मारायची, म्हणजे हे असं आपलं वरती राहील. वरच्या बाजूने शिलाई मारायची, त्याच्यावरती ही पट्टी पण घ्यायची. इथे शिलाई मारून झाली माझी. तर अशा प्रकारे आपली ही पॉइंट पर्स तयार झाली. बघू शकता तुम्ही. छान आहे ना. कशी वाटली मग तुम्हाला पॉइंट पर्स? आवडली ना? चला तर मग बनवायला घ्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली ती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.